सराव मालिका 3 मध्ये आपले स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, टायपिंग करताना किंवा कॉपी पेस्ट करताना एखादा प्रश्न किंवा त्याचा पर्याय चुकू शकतो। तसं जर काही झालं तर कमेंट्स बॉक्समध्ये लिहा, त्याप्रमाणे दुरुस्त करण्यात येईल। चला तर सुरू करूया आजची प्रश्नमालिका। केशव कुमार हे कोणत्या प्रसिद्ध कवीचे टोपण नाव आहे? कवी दामले, अनिल अत्रे, कवी त्र्यंबक, कवी ठोंबरे। उत्तर आहे अनिल अत्रे। या भारतात बंधुभाव या प्रार्थनेचे लेखक कोण आहे? सुरेश भट, कवी महानोर, कुसुमाग्रज, संत तुकडोजी महाराज। उत्तर आहे कुसुमाग्रज। रान कवी म्हणून प्रसिद्ध असलेले कवी कोणते? कवी ठोंबरे, कवी महानोर, कवी कुसुमाग्रज, कवी सुरेश। उत्तर आहे कवी महानोर। उमराचे फूल या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? कामाचे औषध, रागीट स्वभावाचा, क्वचितच भेटणारी व्यक्ती, सात्विक। उत्तर आहे क्वचितच भेटणारी व्यक्ती। सर्वात प्रथम कोणता उपग्रह आकाशात सोडला? आर्यभट्ट, चंद्र, अपोलो 11, चाणक्य। उत्तर आहे आर्यभट्ट। सुधारक हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? गोपाळकृष्ण गोखले, गोपाळ गणेश आगरकर, आत्रेय, लोकमान्य टिळक। उत्तर आहे गोपाळ गणेश आगरकर। संघराज्यात मंत्रिपरिषद आणि राष्ट्रपती यांच्यातील दुवा कोण असतो? मुख्यमंत्री, उपराष्ट्रपती, राज्यपाल, सभापती। उत्तर आहे राज्यपाल। महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता पर्वत आहे? सह्याद्री पर्वत, सातपुडा पर्वत, निलगिरी पर्वत, हिमालय पर्वत। उत्तर आहे सातपुडा पर्वत। तालुका पातळीवर प्रमुख प्रशासकीय अधिकारी म्हणून कोण काम पाहतो? तहसीलदार, प्रांत अधिकारी, गट विकास अधिकारी, मंडळ अधिकारी। उत्तर आहे तहसीलदार। राजस्थानमधील अबूच्या पहाडात दिलवाडा येथील प्रसिद्ध मंदिर कोणत्या धर्माचे आहे? हिंदू धर्म, मुस्लिम धर्म, जैन धर्म, पारसी धर्म। उत्तर आहे जैन धर्म। युनोचे प्रमुख कार्यालय कोठे आहे? अमेरिका, लंडन, न्यूयॉर्क, पॅरिस। उत्तर आहे न्यूयॉर्क। विल्यम शेक्सपियर हा काय म्हणून प्रसिद्ध होता? नाटककार, राजकारणी, खेळाडू, वक्ता। उत्तर आहे नाटककार। भारतीय पठारावरील पश्चिम वाहिनी नदी खालीलपैकी कोणती आहे? कृष्णा, नर्मदा, भीमा, गोदावरी। उत्तर आहे नर्मदा। पहिली पंचवार्षिक योजना केव्हा सुरू करण्यात आली? 1948-49, 1961-62, 1947-48, 1951-52। उत्तर आहे 1951-52। लोकमान्य टिळक यांनी सार्वजनिक गणपती उत्सवाची परंपरा केव्हा सुरू केली? 1888, 1894, 1902, 1890। उत्तर आहे 1894। महाराष्ट्रात संशोधन केंद्र कोठे आहे? बारामती, पाडेगाव, चिखली, कर्जत। उत्तर आहे पाडेगाव। शिक्षक दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 6 ऑगस्ट, 5 सप्टेंबर, 5 ऑगस्ट, 4 सप्टेंबर। उत्तर आहे 5 सप्टेंबर। भारतीय स्वातंत्र्य लढ्यात पहिले वैयक्तिक सत्याग्रही म्हणून कोणाची निवड झाली? पंडित जवाहरलाल नेहरू, लोकमान्य टिळक, विनोबा भावे, महात्मा गांधी। उत्तर आहे विनोबा भावे। 1857चे स्वातंत्र्य समर या ग्रंथाचे लेखक कोण होते? प्र. के. आत्रे, तात्या टोपे, विदा सावरकर, पु. ल. देशपांडे। उत्तर आहे विदा सावरकर। भारतात भाषा व प्रांतरचनेनुसार कोणते भाषिक राज्ये प्रथम अस्तित्वात आले? बिहार, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान। उत्तर आहे आंध्र प्रदेश। महाराष्ट्रात पहिला सहकारी कारखाना कोणत्या ठिकाणी सुरू झाला? सांगली, प्रवरानगर, नागपूर, राहुरी। उत्तर आहे प्रवरानगर। संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा सविस्तर
विस्तार कोणत्या दोन जिल्ह्यात पसरलेला आहे? रायगड आणि ठाणे, मुंबई आणि ठाणे, पुणे आणि ठाणे, रायगड आणि मुंबई. उत्तर आहे मुंबई आणि ठाणे. संसदेच्या संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्षपद कोण भूषवतो? राष्ट्रपती, लोकसभेचे सभापती, पंतप्रधान, उपराष्ट्रपती. उत्तर आहे लोकसभेचे सभापती. भारताचा राष्ट्रीय विज्ञान दिन कोणता आहे? 28 फेब्रुवारी, 31 मार्च, 23 मार्च आणि 22 मार्च. उत्तर आहे 28 फेब्रुवारी. सुबोध रत्नाकर हा ग्रंथ कोणी लिहिला? महात्मा फुले, गोपाळ गणेश आगरकर, लोकमान्य टिळक, आर्यभट्ट. उत्तर आहे गोपाळ गणेश आगरकर. भारतातील पहिले अणुविद्युत केंद्र कोठे सुरू झाले? नवी दिल्ली, भोपाळ, तारापूर, चेन्नई. उत्तर आहे तारापूर. पंचायत समितीचा मुख्य कार्यकारी अधिकारी कोण असतो? कृषी विकास अधिकारी, गट शिक्षण अधिकारी, सभापती, गट विकास अधिकारी. उत्तर आहे गट शिक्षण अधिकारी. मांढरादेवी दुर्घटनेच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या समितीचे प्रमुख कोण होते? राजन कोचर, रमण विश्वास, रतन विश्वास, रमेश कोचर. उत्तर आहे राजन कोचर. कसोटी क्रिकेट सामन्यात त्रिशतक करणारा पहिला भारतीय फलंदाज? सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सहवाग, सुनील गावस्कर, गौतम गंभीर. उत्तर आहे वीरेंद्र सहवाग. महाराष्ट्रात हरित क्रांतीची सुरुवात कोणी केली? वसंतदादा पाटील, शरद पवार, वसंतराव नाईक, शंकरराव चव्हाण. उत्तर आहे वसंतराव नाईक. भारतात 20 कलमी कार्यक्रमाची सुरुवात कोणी केली? इंदिरा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, राजीव गांधी, महात्मा गांधी. उत्तर आहे इंदिरा गांधी. सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ कोणी लिहिला? महात्मा फुले, सत्य साईबाबा, स्वामी दयानंद सरस्वती, स्वामी विवेकानंद. उत्तर आहे स्वामी विवेकानंद. भारताची राजमुद्रा कोठे असलेल्या अशोक स्तंभाच्या आधारे तयार करण्यात आली? बद्रीनाथ, सारनाथ, नवी दिल्ली, राजनाथ. उत्तर आहे सारनाथ. एक वर्षात संसदेचे कमीत कमी किती अधिवेशन घ्यावी लागतात? 3, 4, 1, 2. उत्तर आहे 2. न्यायमूर्ती V.M. तारकुंडे आयोग कशासाठी नेमण्यात आला होता? दंगली, जाती दंगलीसाठी, निवडणूक सुधारण्यासाठी, नद्यातील पाणी वाटपासाठी, जमीन सुधारण्यासाठी. या प्रश्नाचं उत्तर आहे निवडणूक सुधारण्यासाठी. महाराष्ट्रात या नदीला दक्षिण भारताची गंगा असे म्हणतात. गोदावरी, गंगा, वैनगंगा, भीमा. उत्तर आहे गोदावरी. छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा कोणत्या भाषेत होती? मराठी, मागधी, संस्कृत, पाली. उत्तर आहे संस्कृत. प्रसिद्ध कवी सोपान देवांची समाधी कोठे आहे? रामेश्वर, सासवड, बसवेश्वर, आळंदी. उत्तर आहे आळंदी. कोणत्या संताने लिहिलेली पदे शीखांच्या गुरु ग्रंथ साहिबा या ग्रंथात समाविष्ट केलेली आहे? संत ज्ञानेश्वर, बसवेश्वर, संत एकनाथ, संत नामदेव. उत्तर आहे संत नामदेव. छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्याची पहिली राजधानी कोणती होती? सिंहगड, रायगड, मुंबई, राजगड. उत्तर आहे राजगड. शाहू महाराजांनी नेमलेल्या पहिला पेशवा कोण? रघुनाथराव पेशवे, बाळाजी विश्वनाथराव, पहिला बाजीराव, नाना फडणवीस. उत्तर आहे बाळाजी विश्वनाथ. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोठे झाला? रायगड, राजगड, सिंहगड, सिंधुदुर्ग. उत्तर आहे रायगड. महाराष्ट्रात विधानसभेत एकूण किती सभासद असतात? 289, 78, 252,
288. उत्तर आहे 288. राज्यसभेच्या प्रत्येक सदस्याचा कालावधी किती वर्ष असतो? 5 वर्ष, 4 वर्ष, 6 वर्ष, 10 वर्ष. उत्तर आहे 6 वर्ष. भारतात राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात? पंतप्रधान, उपराष्ट्रपती, राष्ट्रपती, लोकसभेचे सभापती. उत्तर आहे उपराष्ट्रपती. महाराष्ट्र विधिमंडळाचे अधिवेशन कोठे होते? पुणे, औरंगाबाद, मुंबई, नागपूर. उत्तर आहे नागपूर. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोठे आहे? पणजी, कोल्हापूर, पुणे, ठाणे. उत्तर आहे पणजी. छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणता ग्रंथ लिहिला? बुद्धभूषण, शिवराज, अखंडभूषण, चाणक्यनीती. उत्तर आहे बुद्धभूषण. सर्वसाधारणपणे सागर जलाची क्षारता किती असते? 35%, 40%, 50%, 25%. उत्तर आहे 50%. भारतीय संसदेचे कायमस्वरूपी सभागृह कोणते? लोकसभा, विधानसभा, राज्यसभा, विधान परिषद. उत्तर आहे राज्यसभा. प्रकाश वर्ष हे कशाचे परिमाण आहे? तापमानाचे, कालगणनेचे, गतीचे, अंतराचे. उत्तर आहे अंतराचे. कोयना धरणाच्या जलाशयास काय नाव आहे? कोकण सागर, भाग्यसागर, शिवसागर, नाथसागर. नवे बांध राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया. उत्तर आहे गोंदिया. व्हिडिओ आवडला असेल व यासारखे अजून व्हिडिओ पाहायचे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. असा लाल बटन आहे त्याला दाबा. आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.